साईबाबांची सेवा आहे मंडळी. अगदी असं आहे, महाराष्ट्र नाही, भारत देश नाही, तर विश्वामध्ये ज्यांचं नाव प्रज्वलित आहे असे संत साईबाबा आहेत बरं. काही ठिकाणी आपलं सगळ्यांचं भाग्य की साईबाबांची सेवा घडते मंडळी. आहे का? ना अमीरों की बात है ना गरीबों की बात है, ना अमीरों की बात है ना गरीबों की बात है, साईबाबा के दरबार में सेवा मिलना ये तो नसीबों की बात है. या ठिकाणी ही साईबाबाची सेवा आहे. आणि साईबाबाचा दरबार असा आहे मंडळी, कोणीही त्या ठिकाणी जा, दुःखी माणूस जा, श्रीमंत जा, गरीब जा, सगळ्यांना सुख देणारे, आनंद देणारे हे साईबाबांचं मंदिर आहे का नाही? ये दरबार है साई बाबा का, या दुख दर्द मिटाए जाते हैं. ये दरबार है साई नाथ का, या दुख दर्द मिटाए जाते हैं, और दुनिया से ठुकरावे लोग या सीने से लगाए जाते हैं. पण आज पंतप्रधानापासून तर टाटा बिर्लापासून तर सगळेजण जे भक्त आहेत, जेवढे कोट्याधी श्रीमंत आहे, ज्यांची स्वतःची विमान, हेलिकॉप्टर आहे, ते सगळे भक्त साईबाबाचे आहेत. विठ्ठला विठ्ठला हो. आणि आज आपल्याला साईबाबानाथांच्या ठिकाणी म्हणजे सर्वांना सहारा देणारे त्यांचे नाथ म्हणजे साईबाबा. श्रद्धा आणि समृद्धी हे शब्द जरी तुम्हाला हिंदी वाटत असले तर साईबाबावर श्रद्धा ठेवा, आणि श्रद्धा ठेवत असताना विको कमी करा. साई ठेव विठाला विठाला श्रद्धा भाव विश्वास ठेवत असताना काय करा, धीर राखा दोडा, म्हणजे वेळ लागन तुम्हाला पण सुखाची प्राप्ती होईल बरं काय मालक. या ठिकाणी असं साईबाबांचा दरबार, त्यांच्याबद्दल खूप आपल्याला बोलायचंच आहे. तद्वत आज आपल्याला साईबाबांची भेट झालेली आहे, त्यांचं दर्शन झालेलं आहे, त्यांचा नामघोष या ठिकाणी आता चालू आहे मंडळी. असं आहे, संतांची भेट होणं, त्यांचं दर्शन होणं, त्यांचं नामस्मरण करणं ही दुर्लभता आहे बरं काय. तुकाराम महाराज म्हणले, आज माझा धन्याचा दिवस झाला आणि संतांची भेट झाली. असं काय झालं तुकोबाराया? असं आहे मंडळी, 3 गोष्टी या जगात दुर्लभ आहेत. कोणत्या कोणत्या? दुर्लभम त्रेमेवैतत देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रियः. पहिलं दुर्लभ गोष्ट या जगातली मंडळी अशी आहे, मानवाचा जन्मच भेटणं. ही माणसाची काय, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. हो, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मद वासुदेव वासुदेव म्हणा. मानवाचा जन्म भेटणं मंडळी हे फार दुर्लभ आहे. पण असे ज्यांना भेटला त्याला त्याची किंमत कळत नाही. नजदीक के आदमी स्वभाव जानते लेकिन प्रभाव नाही जानते. असं आहे मंडळी. आपल्या शरीराची किंमत काय तुम्हाला सांगा. आता मोठे स्टार धर्मेंद्रजी गेले आणि आता त्यांच्या परिवाराला कळाले की आमच्या पप्पाची किंमत काय होती. देहाची किंमत करता येत नाही. ज्याला देहाचा एखादा पार्ट गेला त्याला विचारा, एखादा रोग जळला त्याला विचारा, देहाची किंमत काय असते मंडळी. शुगर वाढा, बीपी झाली, एखादा पाय गेला, हात गेला, मग त्याला मान. काय उदाहरण आता डोळ्यासमोरचं आहे मामा, जिंतूर तालुका देहाची किंमत आहे का. आणि करंजी गाव, आणि त्या करंजी गावामध्ये माळी समाज आणि हाटकर समाज. हाटकर समाजाचा एक माझा मित्र आहे, मॅनेजर, जिंतूरला मॅनेजर आहे तो बँकेमध्ये. त्याची ॲडमिट केली तर परभणीला ॲडमिट केली. मला फोन आला, महाराज मी आलो तिथं 12 वाजता रात्री. ते म्हणजे इथून हलवा संभाजीनगरला नेलं आयला, तिथून पुण्याला मुंबईला नेलं. मुंबईला 10 दिवस ठेवलं मंडळी. 8.5 लाख रुपये खर्च आला, ऑपरेशन सगळे झाले. आणि त्या डॉक्टर सांगितलं, मॅनेजर साहेब आता तुमच्या आईला घराला वापस न्या, 2-3 दिवसाची सोबती आहे. अहो त्यानं सांगितलं, डॉक्टर साहेब आमच्या आईचं 12 एकर जमीन आहे रोटत जिंतूरमध्ये, 12 एकर रान विकतो, पण माझी आई जिवंत पाहिजे. त्या डॉक्टरनं सांगितलं, मॅनेजर साहेब तुमच्या आईची डोक्याची जी नस असते बुद्धीपासून खाली ती नष्ट झालेली आहे, जळून गेलेली आहे. अहो जिंतूर तालुक्यातली 12 एकर ना एका परभणी जिल्हा जरी विकला, महाराष्ट्र जरी विकला, तर ती आता नस डबल भेटत नाही. आणि मला त्या दिवशी कळालं, महाराष्ट्र जरी विकला तर एक माणसाची नस भेटत नाही, तर अख्ख्या देहाची किती किंमत असेल. विठाला विठाला असा भगवंतानं आपल्याला काय दिला, जेने हा जीव दिला आणि तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण गायीन गुण तयाचे. असं आपण चिंतन करावं, काळ सारावा. असे मामा आपण चिंता करत राहतो. असा एकही माणूस नाही की माटेगावकर महाराज की तो चिंता जो देखे सो दुखिया बाबा, 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 बाबा रे बाबा, बाबा
दुखिया जन्म जोगी कहत कबीरा ओ नहीं दुखिया जिसने माया त्यागी रे राधे राधे बाबा बाबा जो देखे सुदुखिया बाबा जो देखे सुदुखिया बाबा ये देखे सुदुखिया बाबा 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 देखे सदुखिया बाबा देखे सदुखिया बाबा देखे सदुखिया बाबा बाबा रे बाबा रे बाबा टाळी वाजवा बरं. चाल जरी आनंद देणार असली खुश देणारी असली तरी जो देखी हो दुखिया बाबा कशाला कशाची मालक कशाची न कशाची कोणाला चिंता आहे. साधूमध्ये ना आपल्यामध्ये एवढाच फरक आहे. आपण चिंता करत राहतो तर साधू चिंतन करत राहतात. आणि चिंता केल्यानं माणसाला जे बिमार पडायचं जे रोग वाढायचे हे चिंतेचं एकच वाक्य सांगतो. चिंता करोगे तो मिलेगी बीमारी. काय बोललो मी? चिंता करोगे तो मिलेगी बीमारी और चिंतन करोगे तो मिलेंगे बाकी बिहारी. हो, आपण जर चिंता केली तर रोग भेटताना चिंतन केलं तर पांडुरंग भेटन आहे का नाही. आणि या ठिकाणी विठाला विठाला म्हणून मान हेच चालतंय आपलं चिंतन चाललंय. आपला काळ भजनामध्ये गेला पाहिजे. त्याच्याकरता देह भेटलेला आहे. देह दिला देवे भजना गोमटा. मानवाचा जन्म भेटणं दुर्लभ आहे बाबा. आणि तिथले त्यात पुन्हा दुसरं दुर्लभ काय आहे? गळ्यामध्ये माळ असणं, नामस्मरण करणं, पंढरपूरची पायवारी करणं, एकादशी धरणं, नामाचा छंद लागणं, आणि कधी मला देव भेटन याची तळमळ लागणं. कैये बिरडे फिटेनं आणि कै तो स्वामी भेटेनं अशी तळमळ असे महाराज. तळमळ लागल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. लागी पंढरीनाथा टाळी टाळी बेटी लागी पंढरीनाथ बेटी लागी पंढरीनाथ बेटी लागी पंढरीनाथ हरी जीवा लागली तळमळ व्यथा जीवा कधी कृपा करशील नेने मज दिनाचे धावने तुका म्हणे तुझे पहावया मुख बेटी लागी पंढरीनाथा बेटी लागी भेटी लागी पंढरीनाथा आणि जीवा लागली तळमळ व्यथा. कधी कृपा करीशी नेने कधी तुका म्हणे भूक अन तुझे पाहावया. अशी तळमळ लागणं, नामस्मरण करणं, कधी मला देव भेटतो, कधी साईनाथ बाबांचं साक्षात दर्शन होते अशी तळमळ लागणं. खरंच आहे. अंतकरणात साईनाथ बाबाविषयी जर आपण अंतकरणातून प्रेम केलं, अंतकरणातून भक्ती केली, साईराम साईराम जर आपण भजन केलं तर महाराज रामाचं रूप म्हणजे त्या ठिकाणी साईनाथ बाबा आहेत बरं काय. अखंड त्यांनी राम राम भजन केलं, सगळ्यांचं दुःख निवारण केलं आणि जगात गावातल्या लोकांनी त्यांना काढून दिलं. गावागावात त्यांचा अपमान झाला, पंक्तीतून उठून लावलं, पण पत्तरवायाला त्यांनी टाकून दिलेला भात खाल्ला, राम राम भजन केलं म्हणून त्यांची कीर्ती जगभर झाली मंडळी. तुका म्हणे संत सोशी जगाचे आघात आघात त्यांनी सोसले आणि या पदाला प्राप्त ते झाले मंडळी. ऐका, माझा विषय चालू आहे. जिज्ञासूपणा जीवनामध्ये प्राप्त होणं, मुमुक्षुपणा जीवनामध्ये प्राप्त होणं हे दुर्लभ आहे. आणि त्याच्यापेक्षा दुर्लभ बहु अवघड आहे संत भेटीन परी जग जेठी. हो, साधूची भेट अवघड आहे मंडळी. निळोबाराय म्हणले चंद्र अमृत सुखे सेववील आता दातार विनर वेल पायेला सागर तर वेल
भूत सुखे सेवेना असता जाता रवी धरवेल बाहे वेळा सागर तरवेल परित्या साधूची भेट न होई गा. असे तुम्ही आता ऐकणारे चांगले सगळे आता मंडळी तज्ज्ञ माणसं आहेत. भूत भविष्य कळू येईन वर्तमान. पुढच्या 2 महिन्यात काय होणार आहे, तुमचं काय चाललं हे काय काय माणसाला कळण रिद्धी प्राप्त झाल्यामुळं. पण खऱ्या साधूची भेट होणार नाही. ती दुर्लभ भेट आहे. भेट होणार नाही असं नाही. जसा व्यापक देव आहे तसे संत व्यापक असतात. हरी ते हरीचे दास किंवा देव ते संत देवते ते व्यापकच आहेत. देव जसा कणाकणामध्ये भरलाय कंकर मे शंकर, त्याप्रमाणे साधू सुद्धा बसलेले आहेत. पण आपल्याला कळणं कठीण आहे. जवळच असतात ते, आपल्या संघच असतात. त्यांना वाटतं आपल्या संघ जेवायला, आपल्यासोबत झोपायला, आपल्यासोबत कापूस याचा, मग हे काय संत हे संघ दिसतात. पण त्यांचे तुका म्हणे पाहता अवगुण मिळेच पाहता अवगुण मिळेची ना पाहता अवगुण मिळेची ना पाहता अवगुण मिळेची ना पाहता अवगुण तुका म्हणे तैसा सजना पाचोनी सजना पाचोनी सजना पासून सजना पासून पाहता अवगुण मिळेच ना पाहता अवगुण मिळेच ना बघून मिळेच ना पाहता बघून टाळी वाजवा वा. पाहता अवगुण मिळेची ना. जिथं अवगुण पाहायलाच भेटत नाही, जिथे त्यांचे गुणच असतात त्यांना साधू म्हणत असतात मंडळी. आणि अशा साधूची भेट काय आहे, दुर्लभ आहे. पण तुकाराम महाराज म्हणले धन्य काळ संत भेटी. आता लक्ष द्या, अभंगाला सुरुवात झाली. आणि पायी मिठी पडली ते. आज माझा धन्याचा दिवस आहे. साईराम बाबा सारखे, ज्ञानोबारा सारखे, तुकोबारा, सावता महाराजांची काय आज घाल झाली, मला भेट झाली. आणि माझा दिवस धन्याचा झाला. धन्य धन्य म्हणजे काय हो, एखादी प्रॉपर्टी मिळणं, मुलगा नोकरीला लागणं, एखादा कीर्तन चांगलं करणं धन्य का नाही. पंचदशी मध्ये विद्यारण्य स्वामी आपल्या चेल्यांना शिष्यांना शिकवताना सांगतात की जगामध्ये धन्य कोण आहेत. 6 पैकी जर एखादा त्याच्याकडे हे वस्तू असली, गुण असला, तर तो जगातला धन्य आहे. म्हणजे कोणत्या कोणत्या वस्तू सांगा महाराज. विद्यारण्य स्वामी पंचदशी ग्रंथामध्ये सांगतात धन्य होम नित्य स्वात्मान मंजसा वेदमी. धन्य होम ब्रह्मानंदी भाती मे पष्टम. धन्य होम दुःख संसारिक न वेक्षिद्ये. धन्य होम स्वस्य अज्ञानम पलायितम कवापि. धन्य होम कर्तव्येन विद्येते किंचित. धन्य होम प्राप्तयं सर्वमाद्य संपन्नम. धन्य होम तृत्मे कोपमा भवे लोके. धन्य होम पुन्हा पुन्हा धन्य हा. म्हणजे ज्यांनी आपल्या डोळ्यानं कृष्णाचं, साईनाथ बाबाचं, पांडुरंगाचं प्रत्यक्षात दर्शन घेतलेलं आहे, तो जगातला धन्य म्हणा. एक ब्रह्मानंदो विभाती मे पष्टम. बर स्वस्य अज्ञानम पलायितम कवापि. जीवनातलं पूर्ण अज्ञान जाणं आणि ज्ञानाची प्राप्ती होणं याला धन्य म्हणा मंडळी. बर दुःख संसारक न वेक्षद्ये. आता माझ्या संसारात दुःखच राहिलं नाही, कायिक वाचिक मानसिक कोणतंच दुःख राहिलं नाही, त्याला धन्य म्हणा. आता बाबा बोलले का नाही, कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास. थोडे थोडे सबही दुखी सुखी राम के दास. जे रामाचे दास आहेत, ते साईनाथ बाबाचे दास आहेत, ते पांडुरंगाचे दास आहेत, ते काय आहेत, सुखी आहेत. कारण हरी तैसे हरीचे दास. आपलं आपुलेचे देशी पद दासा. तुझा ऐसा कोण उदाराची राशी. आणि आपुलेचे देशी पद दासा. बाकीचं आपल्याला कशामुळे मिळणार आहे मामा, अन्न मान धन हे तो प्रारब्धा. पण आपलं पद देणार, आनंद स्वरूप पद देणार बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. जुने माणसं सांगतात पळसाला पानं किती, 3च आहेत. आणि प्रारब्धात असलं ते भेटत असे. गळ्यात माळ घातल्यानं विहिरीला पाणी लागत नाही. काकडा भजन केल्यानं सासरवाडी श्रीमंत भेटत नाही. आणि एखादं धरल्यानं लोकांचे रोटच राहणं घेणं होत नाही. पिंटू महाराज कशा लागते प्रारब्धात. आणि जे प्रारब्धात आहे आकासाहेब तिथं तेच भोगावं लागतं. मी पंढरपूरला शिकायला असताना बोधे बाबाच्या मठात मी शिकायला होतो. बोधे बाबांनी सांगितलं तुझ्या मागे काम काय, म्हणले 50 पोराच्या चपात्या लाटायच्या. म्हणजे ठीक आहे, गुरुची आज्ञा. 50 पोराच्या मी चपात्या लाटत होतो. आपल्या परभणीतून एक पोरगाला लांब लांब केस. मला माणिक महाराज काय, मला मोठा कीर्तनकार व्हायचंय.
अरे मला आधी सेवा कर, मला सेवा करायची नाही, डायरेक्ट हवा करायची. मला बाबाला विचार काय करायचं. बोधे बाबा म्हणले तू 25 पोराच्या चपात्या लाट, हे 25 पोराच्या, ते मला आपल्याला चपात्या लाटायचं नाही, डायरेक्ट मोठा कीर्तन करायचं. 8 दिवस थांबलं, त्यानं काय चपात्या लाटल्या नाही, घेतली बॅग, गावाकडे आलं. 15 वर्षाने का लग्नात भेटलं, राम राम. मला राम राम. कसं काय महाराज? मला हो आम्ही चपात्या लाटल्या, छोटे मोठे कीर्तन करतो. तुम्ही? मला आपण कीर्तन नाच सोडून दिला, खूप शाळा शिकलो महाराज, मला काय नोकरी लागली नाही, पण देवाच्या आशीर्वादाने नोकरी आली, बायको भेटली, 1.5 लाख रुपये पगार आहे तिला, दिवसभर ती ड्युटीला जाते. मी ती ड्युटी जाते, तू काय करतो? मला मी घरी चपात्यात लाटीत बसलेलो असतो. ऐकताय तुम्ही? बाकीच्या गोष्टी आपल्याला या प्रारब्धानं भेटणाऱ्या आहेत, पण सच्चिदानंद स्वरूप असं पद देणारे जगामध्ये देव असतो, संत असतात, आणि असे संत दुर्लभ आहेत. आणि अशा संतांची ज्या दिवशी भेट झाली त्या दिवशी आपलं अज्ञान निघून जाणार आहे, आपलं संसारातलं दुःख निघून जाणार आहे, तो आपला दिवस धन्याचा आहे. बरं, कर्तव्याना विद्येते किंचित. आता सकाम कर्म आणि निष्काम कर्म असं कोणतं शिल्लक राहिलेलं नाही, त्याला धन्य म्हणा. प्राप्तेम सर्व माध्य संपन्नम. जेवढ्या सुखाच्या गोष्टी त्या मला आता त्यांच्या आशीर्वादानं प्राप्त झालेल्या आहेत. कृत्य कृत्य झालो आणि इच्छा केली ते, आता दुसरं काय कमवायचं राहिलं नाही, आता मला सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या आहेत. आणि माझं जे मन आहे चंचल, मी मन कृष्ण, असं मन सुद्धा स्थिर झालेलं आहे. याला पंचदशीकार सांगतात धन्य होम, धन्य होम, पुन्हा पुन्हा धन्य हा, किंवा धन्य आज दिन, धन्य आज दिन, धन्य आज दिन, धन्य आज दिन. झाले संतांचे दर्शन, 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 झाले हरी. झाली पापा तापा तुटी, झाली पापा तापा तुटी, झाली पापा तापा तुटी, पापा तुटी. दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी, गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी. वा, धन्य आज दिन. आणि बापू महाराज झाले संताचे, आणि झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले. हो, तुका म्हणे आले घरान, तोची दिवाळी दसरा. दसरा शब्दाचा अर्थ इंद्रियाचं दमन, आणि दिवाळी शब्दाचा अर्थ ज्ञान प्राप्त झालं, तोची दिवाळी दसरा. म्हणून धन्य काळ संत भेटी. ज्या काळामध्ये, ज्या वेळेमध्ये आपल्याला संतांची भेट झाली, तो काळ धन्य झाला मंडळी. म्हणून धन्य काळ संत भेटी. मग भेटल्यानंतर काय करायचं बाप्पा? पायी मिठी पडली ते, त्यांच्या पाया पडावं. संतांच्या पाया पड बाप्पा मामात, मोठ्या माणसाच्या पाया पडत काय फायदा होतो? तर 4 गोष्टी आपल्याला आपोआप प्राप्त होतात न सायास करता. कोणत्या कोणत्या? अभिवादनशीलस्य वर्धनो नित्य सेविता, चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. आयुष्य प्राप्त होते 1, विद्या प्राप्त होते 2, यश प्राप्त होते 3, आणि बल प्राप्त होते 4. कशामुळं? मोठ्या माणसाच्या, ज्ञानी माणसाच्या, संतांच्या दर्शन घेतल्यानंतर आपल्याला 4 गोष्टी प्राप्त होत्यात. विस्तार करायचा नाही. आयुष्य कोणाचं वाढलं? हे सच्चिदानंद बाबाचं आयुष्य वाढलं. आता ज्ञानोबरांचा सोहळा झाला ना महाराज, काय आता किती सोहळे आनंदाचे दिवस आहेत महाराज. आता ज्ञानोबरांचा सोहळा झाला, आणि कालच महाराज त्या ठिकाणी ज्या प्रभू रामचंद्राचं मंदिर आपण डोळ्यानं पाहिलं, त्याच मंदिरावर धर्मध्वज लागला, आणि सगळ्या जगाला आनंद झालेला आहे मंडळी. प्रभू रामचंद्र भगवान की जय. असं मी नेहमी सांगत असतो मामाश्री, ऐका, आपल्या आजोबांनी, आपल्या पंजोबांनी, आपल्या खापर पंजोबांनी हिंदुस्थानातले मंदिरं पाडताना बघितले, मूर्ती भांगताना पाहिल्या, पण कोणा ते मंडळी आपण सगळे भाग्यवान आहोत. मूर्ती भांगताना नाही, तर रामाची मूर्ती बसवताना आपण सगळ्यांनी पाहिली. आणि असं खरंच आहे, ज्याच्या मुखाला राम नाही, रामाचा जय जयकार करत नाही, त्याची असं सांगतात कबीरदास महाराज, जिंदगी काय कामाची नाही, है का नाही. सब दिन गया तक्रार में, चिंता पड़ी श्याम की. काय बोललो मी? सब दिन गया तक्रार में, चिंता पड़ी श्याम की, जिसके मुख में राम नहीं वो जिंदगी क्या काम की. म्हणजे रामाचा सोहळा आपण उदकी तारिले पाशान हे महिमान. हो,
काय जगातलं आकर्षण मंदिर म्हणजे अयोध्यानगरीचं रामप्रभूचं मंदिर आहे. हे वारकऱ्यांचा स्वाभिमान आहे, हे सनातन धर्माचा अभिमान आहे, हे हिंदुस्थानाची प्रतिमा, जगाला हर्ष वाटणारे आनंद देणारी रामाची मूर्ती आहे. ही सुद्धा मूर्ती सुंदर आहे. बघा ना आता काय त्यांचं भाग्य, काय त्यांच्या मनात आलं, त्यांचे सगळे नवस पूर्ण केले. साईनाथ बाबा स्वतः म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दैव्यता आणि र म्हणजे रम्यता. मंगलता, दिव्यता, रम्यता त्यांच्या घरात काय आहे, कारण समोर मंदिर आहे. विठाला विठाला. त्यांना जसा साक्षात्कार झाला, बाकीच्या नाथबाबा आपल्याला सुद्धा एक दिवस होणार आहे. आपल्याला काहून वाटत नाही कोण देव भेटते म्हणून. आता आम्ही लहानपणी 3रीला 4थीला शिकायला असताना सर जर आले आणि पुढच्या बेंचवाल्या पोराला जर मारायला सुरुवात केली तर मग आम्हाला वाटायचं आता आमचा नंबर लागते. तुमच्या लक्षात आलंय का? पुढच्या पोराला मला दंदन मारायला सुरुवात केली की मग आपण सुद्धा आता आपलं काय आहे नंबर आहे. तसं तुकोबाला ज्ञानोबाला पांडुरंग परमात्मा भेटले, आपल्याला काहून वाटत नाही आपल्यालाही भेटणार आहे. विठाला म्हणून मला सांगायचे, आयुष्य वाढ सच्चिदानंद बाबाचं काय त्यांचं भाग्य असन. महाराज रेडा असणारा, रेडा म्हशीचा मुलगा, काय भाग्य असन त्यांचं की त्यांना ज्ञानोबारायांचं दर्शन झालं आणि त्यांचे मंदिर झालं. खांबाचं काय भाग्य असन, खांबाचं मंदिर झालं. आणि सच्चिदानंद बाबा मरण पावलेले, त्यांच्या पत्नीनं ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं. ज्ञानोबारायांचं अंतकरण म्हणजे कोमल फुलासारखं अंतकरण आहे. आशीर्वाद द्याला सौभाग्यवती भाऊ म्हणले, महाराज आमचे मालक गेले ना, काय नाव आहे, सच्चिदानंद. ज्ञानोबाराया समोर आले. उठा म्हणल्याबरोबर ज्या वाणीनं कोणाची निंदा केली नाही, ज्या वाणीनं कोणाचा मत्सर केला नाही, ज्या वाणीनं कोणाचं वाईट चिंतन केलं नाही, अखंड भजन केलं ना, कथा कीर्तन करीतो बाबा. बाळछंदू समाधी बैसला निर्वाण बाबा. बाळछंदू त्यांच्या मुखातून शब्द ओंकारनाथ बाबा. ज्या भागात गेले, ज्यांचं दुःख जे असन त्यांच्या मुखातून शब्द निघाला की त्यांचं कल्याण व्हायचं. हे काय तुम्ही तारका घ्या असा विषय नाही, आपलं खरं सांगतो. पांडुरंगाचं जे मंदिर आहे, स्वतः पांडुरंग रुक्मिणी माता, राधा राणी, सत्यभामा, जे मंदिर पंढरपुरातलं समोरचं जे बांधकाम आहे पांडुरंगाचं, तसंच बांधकाम पंढरपुरात पुन्हा दुसरं कोणतं नाही, फक्त ते आपल्या ओंकारनाथ मठातलं महाराज मंदिर. आणि दुसरी गोष्ट सांगतो, दरवर्षी मी 2 महिने चातुर्मासला असतो. स्पीकरमध्ये वास्कराचा चातुर्मास होत नाही, आजरकराचा चातुर्मास होत नाही, देगलूरकरांचा ठाकूरबाचा चातुर्मास माईकमध्ये होत नाही. एकमेव 4 महिने महाराज काकडा भजन, हनुमान चालिसान, ओंकारनाथाची आरती माईकवर हजारो लोकांना सकाळी ऐकायला भेटती. ते म्हणजे आपला पंढरपुरातला मठ, ओंकारनाथाचा मठ मंदिर. काय भाग्य, चंद्रभाग्याच्या कडीला किती भाग्य आहे आपलं. पोत्यानं पैशाचा अब्जावधी माणसं आहेत, पण त्यांना तिथं जागा भेटत नाही. ही देवाचीच कृपा आहे म्हणून आपण तिथे गेलो. विठाला विठाला. तशीच कृपा ज्ञानोबरायांची सच्चिदानंद बाबावर झाली. आणि मेले माणूस उठून निस्ते उठवले नाही हो, आयुष्य वाढवून नाही. मग ज्ञानोबाराने टेकन देऊन ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबाने ज्ञानेश्वरी शेके 1212 उत्तरे पै टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला, असं त्यांच्याकडून काम करून घेतलं. नुसते रेड्यावर त्याला काय बोलायला लावलं नाही, तर वेद बोलावला. साधू संत लहान काम करी. त्यांनी एकदा कृपा केली की पुन्हा भिंत नुसते बसली नाही, तर तिला काय केलं, चालविली. बघा अलौकिकता अशी साधू संतांची आपल्या जगामध्ये. मला काय सांगायचं, दर्शन घेतलं आणि दर्शनाचा परिणाम सच्चिदानंद बाबाचं आयुष्य वाढ, विद्या एकलव्याची वाढली, यश मारुतीरांना प्राप्त झालं आणि विजय पांडवांचा झाला. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री भुजे दुर्वा आणि तीर मतीर मम. हरी आला हाता, 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 हरी आला हाता. हरी मग गई जी माया जिंदा, मग गई जी माया जिंदा, हरी आला हाता, हरी 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 आला हाता, मग गई जी माया जिंदा, मग गई जी माया
कैसी भय चिंता. गोड प्रसंगाने लक्ष देऊ नका. दर्शनाचा परिणाम यश प्राप्त झालं. पांडव काय करायचे? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. कुरुक्षेत्रावर महाराज समोर कौरव आहेत आणि अलीकडून पांडव आहेत. लक्ष द्या आता. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण आणि दुर्योधन, दुशासन. एका बाजूने शकुनी मामा आणि एका बाजूने 5 पांडव आणि 7 अक्षौहिणी सैन्य. आता डोळ्यासमोर चित्र आणा. इकडं समोर सैन्य आहे यांचं आणि समोर त्यांचं आहे. तर काय व्हायचं माहिती आहे का? शंख फुकला आता भीमदादानी की धर्मराजा म्हणजे युधिष्ठिर त्यांचं नाव खरं बोलल्यामुळे धर्मराजा. काय खरं बोलण्याचा परिणाम आहे बघा. धर्मराजा जीवनात कधीच खोटं बोलले नाही. तर त्यांचा रथ, धावणारा रथ दाजी पांगऱ्याजी, त्यांचा रथ 4 बोट वरून चालायचा जमिनीचा. कशामुळं? खरं बोलल्यामुळं. मला आता कळालं आमच्या महाराज लोकांच्या गाड्या खड्ड्यात काहून जातात. महाराज 0 फाट्यात असते म्हणजे तेलगाव फाट्या नाही. आपलं सांगितलं बरं असं. धर्मराजा अर्ध खोटा बोलले तर पुन्हा त्यांचा रथ. आणि स्वर्गाला जाताना उंडेगावचे मामा त्यांचा एक अंगठा खाली गळून पडा. एकदा अर्ध खोटं बोलले. आता आपलं वरी काही जात नाही, करायचं काम नाही. आहे का नाही मंडळी? युधिष्ठिर खाली उतरले रथाच्या आणि बघा काय श्लोक आहे आता. आणि खाली उतरल्याच्या नंतर भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं. अरे त्यांचे बाण आता आपल्याला लागणार आहेत, आपले बाण त्यांना लागणार आहेत. भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं, द्रोणाचार्यांचं दर्शन घेतलं, कृपाचार्यांचं दर्शन घेतलं. एवढंच नाही मंडळी, शकुनी मामाचं दर्शन घेतलं. आणि शकुनी मामाचं दर्शन घेतलं त्या सगळ्यांच्या मुखातून शब्द निघाले, प्रियतोस्मी पुत्र युद्धस्व जयाप्नुहि संयुगे यत्ते भिलसितम चान्य तदाप्नुहि पांडव. पांडवांनो तुम्ही आमचं दर्शन. हा श्लोक सगळ्यांच्या मुखात दिला बरं का व्यासांनी महाभारतात. भीष्माचार्य हेच बोलले, कृपाचार्य हेच बोलले, द्रोणाचार्य हेच बोलले आणि दुर्योधनाचे सख्खे मामा शकुनी मामा हेच बोलले आणि पांडवाचे सख्खे मामा कोण? शैल्य मामा हेच बोलले, प्रिय तोस्मी पुत्र युद्धस्व जयाप्नुहि संयुगे. युधिष्ठिरा पांडवांनो, अरे तुम्ही आमचं दर्शन घेतलं ना, आता आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. मामा काय आशीर्वाद दिला तुम्ही? अरे ह्यात युद्धात तुमचा जय जयकार होणारच आहे, पण ज्या ज्यावेळेस तुम्ही पृथ्वी लोकावर स्वर्ग लोकावर युद्ध करता त्यावेळेस तुझा आमच्या चारींच्या आशीर्वादानं तुमचा विजय प्राप्त होईल. हा सगळ्यांचा आमचा आशीर्वाद आहे. आणि म्हणजे उलट तुम्ही जर आमचं दर्शन घेतलं नसतं तर आम्ही शाप दिला असता आणि त्या शापानं तुम्ही पराजय हरले असते. तुम्ही आमच्या विरोधात उभा टाकून सुद्धा वरून का होईना तुम्ही आमचं दर्शन घेतलं आणि दर्शनाचा परिणाम हे पांडवांचा विजय झाला. मला काय सांगायचंय, दर्शनानं आयुष्य वाढतंय 1, विद्या वाढते 2, बल वाढतंय 3 आणि यश वाढतंय 4. म्हणून उमेदवार कुठलाही असू दे त्यानं कोणाच्या पाया पडायचं पुढच्या माणसाला बरं वाटतं. पाया पडलं पाहिजे. पाया पडे की माणसं म्हणते काय जाऊ द्या बघू आता. मग त्या ठिकाणी पाया पडण्याचा परिणाम लहान लहान लेकरा माणसं पाया पडत नाहीत. आम्ही आलं की माणसं पोरच गडबड करतात है का नाही. आणि असं गुरुवर्य मारुतराव महाराज त्यांचं वाक्य आहे की आपण जर महाराजच्या पाया पडलो मग काय होतंय, आपलं आयुष्य वाढत आहे. आणि ज्याचं दर्शन घेतलं त्याचं आयुष्य कमी होतं. बघा ना काय, जो माणूस पाया पडला दाजी त्याचं आयुष्य वाढतंय आणि ज्याच्या पाया पडलं त्याचं आयुष्य कमी होतं. मला आता कळाले महाराज लोक कमी वयात काहून जातात, हे कोणाच्या पाया पडून घेतात आणि मग त्याचे शिष्य तसेला तसेच असतात पुन्हा का नाही. म्हणून पाया पडण्याचा विषय आहे. आयुष्य वाढते 1, विद्या वाढते 2, बल वाढते 3, यश वाढते. आयुर्विद्या यशो बलम म्हणून पायी मिठी पडली ते. म्हणजे महाराज खरं तुम्ही एवढं पटवून सांगायले, खरं गायन सगळंच आम्हाला ऐकवटायला खरं आहे, पण आम्हाला ते खरं वाटत नाही. जरा आम्हाला जरा काय प्रश्न आहेत, आमचा जरा संशय आहे. तुम्ही चिंता करू नका, एकदा साईनाथ बाबाचं दर्शन घ्या. तुमच्या अंतःकरणात ज्या संदेह आहेत ते निघून गेल्याशिवाय राहणार नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी, आहा संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, आहा संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. झालं पोटी
गाठी हा कोटी सीताराम कोटी सीताराम हरी संध्याच्या सुटल्यावरती संध्याच्या सुटल्यावरती हरी संध्याच्या सुटल्या गाडी झालो कोटी सीताराम झालो कोटी सीताराम सीताराम टाळी वाजवा वा पक्वाद्याच्या नावानं सुंदर. संदेहाची सुटली एक वचनी शब्द आहेत हा. संदेहाची सुटली गाठी आणि झालो पोटी चितळ. आणि वचनी म्हणल्यावर संदेहाच्या सुटल्या गाठी, एक वचनी म्हणल्यावर संदेहाची सुटली गाठी आणि झालो पोटी शीतळ. संदेह म्हणजे संशय. कोणते संशय आहेत परमार्थामध्ये? कोणते संदेह आहेत? देव लहान आहे का देव मोठा आहे? देव व्यापक आहे का देव एकदेशी आहे? देव विठ्ठल आहे का देव विठाबाई आहे? देव विठ्ठल बी नाही, देव विठाबाई बी नाही, देव लहान नाही, देव मोठा नाही, देव सुंदरही नाही, देव काळाही नाही. देव कसा आहे? जसा भाव तसा देव. यशोदा मायला वाटलं देव लहान आहे तर देव लहान झाले. कौशल्या मातेला वाटलं माझा राम लहान आहे, राम लहान झाले. रावणाला वाटलं हा मोठा योद्धा आहे, त्याच्याकरता योद्धा झाले. सुदामाला वाटलं माझा मित्र आहे तर मित्र झाले. गोपाळांना वाटलं आमच्या संघचा आमचा मित्र आहे छोटा, तसे झाले. होय भक्ती केला आणि पूर्वी धरा आलं ते इच्छा. फार गोड चरित्र आहे. जसा आपण अंतकणात भाव धरतो तसा देव प्रगट होतो. म्हणजे एक रामाचा भक्त होता. रामाची मूर्ती आणून ठेवली आणि रामाची पूजा चालू झाली. मस्त विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं, हार घालायचे, गंध लावायचा, आरती करायची. 12 वर्ष रामाची सेवा केली. भाव असला की देव प्रगट होतो. 12 वर्ष सेवा केली पण राम त्याच्या काही स्वप्नात नाही आले, दर्शन झालं नाही. ते म्हणलं रामाचं काय खरं दिसून झालं? एक बाणी, एक पत्नी, एक पत्नी आणि एकच भक्त, आपला कधी नंबर लागेल. रामाची मूर्ती उचलीन खाली ठेवली. बाजारात गेला आणि कृष्णाची मूर्ती घेऊन आला. कृष्णाची पूजा चालू झाली. जशी कृष्णाची पूजा झाली दुसऱ्या दिवशी त्याचा मित्र गोव्याला गेलता आणि येताना आला. त्यानं अत्तरची बाटली आणली छोटी मालक आणि आणल्याच्या नंतर म्हणले भया धर तुला. त्यानं अत्तरची बाटली घेतली. मला आपल्या लावण्यापेक्षा आपल्या देवाला लाव. कृष्णाला ते अत्तर लावलं. लावल्याबरोबर त्या खोलीमध्ये सुगंध सुटला आणि सुगंध सुटल्यावर त्याला वाटलं एवढ्या महागाचा अत्तर, एवढ्या खर्चा करून अत्तर आणलंय, हे सुगंध घेण्याचा अधिकार कोणाचा आहे? अत्तराचा. म्हणजे कोणाचा? माझा भक्त देव, माझा कृष्ण आणि त्याचा भक्त मी. खालच्या रामाचं काय काम? म्हणे महाराज कापसाचे 2 गोळे घेतले आणि रामाच्या नाकात घातले. त्या क्षणाला रामप्रभू धनुष्य घेऊन प्रगट झाले. याने हाताजवळी डोळ्यातून पाणी आलं. प्रभू 12 वर्ष तुमची सेवा केली, माझ्या स्वप्नात नाही आले, दर्शन झालं आणि आता कसे प्रगट झाले? काय प्रभूनं उत्तर दिलं, अरे भक्ता तू माझी 12 वर्ष सेवा केली, एक आकृती आहे म्हणून, एक मूर्ती आहे म्हणून, पण या क्षणाला तुला वाटलं राम सुद्धा सुगंध घेऊ शकतो म्हणून तुझ्याकरता प्रगट झालो. ऐकताय ना? जसा भाव तसा. आणि देवाला भाव भावे जैसा तैसा हरी एक. भावे जैसा तैसा हरी एक. भावे जैसा तैसा हरी एक. हरीची आदाचा हरी दाही दिया. हरीची आदासा हरी दाही दिया. हरी दाही दिया. हरीची आदासा हरी दाही दिया. भावे जैसा तैसा हरी एक. भावे जैसा हरी एक. भावे जैसा तैसा हरी एक. भावाचा भुकेला देवा. भावाचा भुकेला देवा. भावाचा भुकेला देवा. भावाचा भुकेला हरी देवा.
भुकेला बाबाचा भुकेला वैकुंठ सोडून आला वैकुंठ सोडून आला दळण्याते वैष्णव सदाला ते लक्ष्मी सहित शोभे नारायण देव 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 हा बाबाचा भुकेला देवा बाबाचा भुकेला बाबाचा भुकेला बाबाचा देव भावाचा आणि भावे जैसा तैसा काय प्रमाण गोड बघा. म्हणजे या ठिकाणी जसा भाव असा देव प्रगट होतो. आपला विषय चालू आहे. आमचे संदेह कोणते आहेत? परमार्थातले देव सगुण आहे का देव निर्गुण आहे? देव व्यापक आहे का एक दिशी आहे? देव लहान आहे का मोठा आहे? जसा भाव तसा देव. म्हणून संदेहाची सुटली गाठी. आणि एकदा का प्रश्नाचं उत्तर मिळालं की तळमळ मन होत नाही, म्हणून शांत होत असतो. पण झालो पोटी शीतळ, शीतलता आम्हाला प्राप्त झाली. आता सगळं आपल्याकडं आहे पण शीतल माणसं नाहीत. आता आपलं काय प्रत्येक जणाची आता आशा वाढलेली. किती जरी असलं तर माणसं बेचैन काहून नाहीत? महाराज किती देवाचं देणं आहे मला लक्षात घ्या. आपल्या 10 वर्षापूर्वी आपल्या घरी काय होतं आणि 10 वर्षाने काय आहे याचा आपण विचार केला पाहिजे. 10 वर्षाखाली मोटरसायकल होती का? घर बांधलेलं होतं का? शेतामध्ये विहीर होती का? बोरला पाणी होतं का? आपल्या खिशात 500च्या नोटा होत्या का? मोठा मोबाईल होता का? आपले स्टारचे कपडे होते का? आपले लोक राम घालीत. म्हणजे 10 वर्षाखाली आपण कसे होतो ना आता ही देवाची काय आहे. पण किती जरी देवाने देत आशा थांबन. एक देवाचा भक्त होता, मला पांडुरंगा काही जरी मागायचे मी तुझ्याकडूनच मागणार. आणि मग त्यानं काय केलं? देवाला मला 10,000 रुपयाची लय गरज आहे, मला आत्ता 10,000 रुपये पाहिजे. आणि त्यानं काय केलं? चिठ्ठी लिहिली, पांडुरंगा मला 10,000 रुपये लवकर द्या. अशी चिठ्ठी गुंडाळली, एक फुगा घेतला, फुगवला, त्या फुग्यामध्ये चिठ्ठी टाकली, रबल बांधलं आणि देवाकडे सोडून दिली आकाशात. एक गावाच्या बाहेर एका सरपंचाचं घर होतं, त्या माळीमध्ये जाऊन फुगा अडकायचा. त्या सरपंचानं पाहिलं, देवा पांडुरंगा मला 10,000ची गरज आहे. असे 11 दिवस ते रोज चिठ्ठी टाकायचा आणि ते फुगा उडवायचा आणि ते योगायोगानं फुगा सरपंचाच्या घरी पडायचा. सरपंचाला वाटलं याला लयच पैशाची गरज आहे कानू, 10 नाही पण आपल्या मदतीनं कमीत कमी याला 5,000 रुपये द्यावा. सरपंचच्या घरी आले, म्हणजे वारकरी मामा तुम्हाला लयच अडचण दिसायली पैशाची, काय हरकत नाही, माझ्यातर्फे तुम्हाला 5,000 रुपये राहू द्या. सरपंचानं 5,000 रुपये दिले, वारकऱ्याने खिशात टाकले आणि पांडुरंगाच्या त्या घरीच मंदिर होतं, मंदिरासमोर हात जोडले, म्हणजे पांडुरंगा तू लय गडबड केलीस, तो 10,000 रुपये दिले पण सरपंचच्या हातात उगत दिले. तिने 10,000 रुपये घेतले, 5,000 काढून दिले, 5,000 मला माणसं एवढे चाप्टर तुम्हाला सांगतो. आपल्या परभणी जिल्ह्यातली एक आजी माय, 80 वर्षाची आजी माय, 80 वर्षाची आजी ताई बँकेत गेली, हैदराबाद बँकेमध्ये गेली आणि हातामध्ये खताची थैली घेऊन त्या बँकेमध्ये गेली पैसे घेऊन. त्या मॅनेजरला वाटलं बाई पैसेच मागायला आली, कोण मॅनेजर म्हणला आजी हा बाहेर, इथं पैसे भेटत नाहीत. म्हणले पैसे घ्यायला नाही आले, पैसे भरायला आले. किती तुमच्याकडे पैसे? म्हणजे 30 लाख रुपये. मॅनेजर तर 2 गिलास पाणीच पिलं. मला म्हातारीने डोसक्याला तेल लावून नाही, रुगडं फाटलं, 30 लाख कुठे आहेत? आणि खताच्या थैलीमध्ये 30 लाख रुपये होते. आणि म्हणजे आजी तुम्ही काय शेती केलंय का? मालकाची पेन्शन नाही नाही, म्हणजे स्वतःचे माझ्या कमाईचे पैसे आहेत. म्हणजे काय तुम्ही कमाई करता? म्हणजे आजीने सांगितले मॅनेजर मी पैंजा लावत असे, पैंजा आणि पैंज लावते आणि मीच जिंकत असते नेहमी, आणि असे जिंकून 30 लाख रुपये गेलेत. आणि तुम्ही एवढ्या हुशार आहेत, म्हणजे कधीच मी हरत नाही, माझीच कधी जीत होती. म्हणजे माझ्यासोबत लावा. मॅनेजर म्हणला हो. म्हणजे तुझ्यासोबत? म्हणजे केवढ्यानं? 1 लाख रुपयानं. म्हणजे काय पैंज लावायची? आजीने सांगितले मॅनेजर साहेब तुमच्या डोक्यावर जे केस आहेत ना, केस हे काय ओरिजिनल नाहीत, हे डुप्लिकेट आहेत. मुंबईचा टोप आणून बसलेला आहे, हे डुप्लिकेट केस आहेत. मॅनेजर म्हणला माझे ओरिजिनल केस आहेत, म्हातारीचे काय 50 पैसे संपले का काय? मला आजी ओरिजिनल केस आहेत. आजी म्हणजे डुप्लिकेट आहेत. लागली 1 लाख रुपयाची पैसे? म्हणजे लागली 1 लाख रुपयाची पैसे मारली. म्हणजे कधी? म्हणजे मी उद्या सिद्ध करून दाखितले, परभणीला 1 नंबर वकील आणते, त्यासोबत सिद्ध करून दाखिते की डुप्लिकेट केस आहेत. मॅनेजर मला ओरिजिनल होतीत ना ओरिजिनल. आणि दुसऱ्या दिवशी महाराज परभणीतला 1 नंबर वकील घेऊन म्हातारी आली. म्हणजे मॅनेजर साहेब हे तुमचे डुप्लिकेट केस आहेत, वकील साहेब यांचे डुप्लिकेट आहेत. अहो मला वकील ओरिजिनल आहेत.
म्हणजे ओरिजिनल आहेत, मला असे उपटून बघू दे, मला लुचून बघू दे ओरिजिनल आहेत का. आता 1,00,000 प्रश्न होता. मॅनेजर म्हणला लुचा, मला म्हातारीने असे केस धरले अशी लुचायला लागली. जशी जोरदारात लुचायला लागली आणि तो वकील भितराला दनादन हाणून घेऊन आला. ती मॅनेजर मला वकील काहून दनादन हाणून गेला डोक्याला. म्हातारीनं सांगितलं तुझ्या अगोदर 5-5 लाख रुपयाची पैज मी त्याच्यासोबत लावलेली आहे की मी तुझ्या बँकेमध्ये येईन आणि तुझे केस लुचीन. ते आता 5 लाख रुपये हरलंय, त्याच्याकडून 5 लाख रुपये घ्यायचे, तुला 1 लाख रुपये द्यायचे, पुन्हा 4 लाख बँकेत भरायचे. ऐकताय ना मंडळी, हे बाकीचे आपल्याला देवानं कितीतरी दिलं तर आपलं काय नाही, मन शांत नाही. पण संदेहाची सुटली गाठीन झालो पोटी शीतळ. शीतळता कीर्तन म्हणजे काय, नामस्मरण काय म्हणजे, कथा म्हणजे काय हो. जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जिसे श्रवण पर मिट जाती है, जिसे श्रवण पर मिट जाती है, सो जन्म की व्यथा. राम कथा, जय श्री राम कथा, राम कथा, जय जय राम कथा. सुने सुना के मिट जाती है, सुनकर सुनाने मिट जाती है, सो जन्म की व्यथा. राम कथा, जय श्री राम कथा, राम कथा, जय श्री राम कथा. शांत करणारी कथा आहे, रामाची कथा आहे, कीर्तन कथा आहे. म्हणून झालो पोटी शीतळ. म्हणजे महाराज ठीक आहे, आता आमचा संशय गेला, आम्ही शीतळ झालोत. पण आता आम्हाला कळालं, काय कळालं, आता आमचा जन्म झालाय. सर्व दैवी ईशा गुणमयी मम माया दुरत्या, ती माया नदी आहे. आता मला चिंता करू नका, तुम्ही साधूचं दर्शन घेतलं, हो त्यांच्या संगतीत राहिला, संदेह गेले, शीतलता प्राप्त झाली. आता त्यांच्या ज्ञानाच्या प्रसादानं ही भवनदी सुद्धा काय होणार आहे. भवनदीचा झाला तारा, 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 भवनदीचा झाला तारा. या उत्तरा प्रसाद, या उत्तरा प्रसाद, संघाचा सुटला बाती, संघाचा सुटला नदीचा झाला थारा आणि या उत्तरा प्रसादे. जी भव नदी आहे, जी माया नदी आहे, जन्म मरणाच्या पलीकडे दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या. जन्माला येणं सोपं नाही, मरणही सोपं नाही, पण या भवनदीच्या पलीकडे नेणारे हे साधू संत साईनाथ बाबांचे अनेक उदाहरण आहेत. ज्यांना कुष्ठरोग झाले, एका माणसाला कुष्ठरोग झाला, घरच्या माणसाने सगळे डॉक्टर दाखिले, वैद्य दाखिले, सगळं झालं, पण कुष्ठरोग राहायला तयार नाही. श्रीमंत कोट्याधीश माणूस, अब्जाधीश माणूस, आणि असा कमी 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 होऊ लागला, वजन कमी होऊ लागलं, रक्त घटू लागलं आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागला. आणि साईनाथ बाबांचा भक्त होता, नामस्मरण केलं. शेवटी सगळे डॉक्टर सोडून साईनाथ बाबाला शरण गेले. म्हणले साईबाबा, आता तुमच्याशिवाय मला जगात कोण आहे, तुम्ही जर आता मला नीट नाही केलं तर आता मी जातो साईनाथ बाबा. आणि महाराज साईनाथ बाबाची सेवा केली, अखंड जप केला, आणि त्या जपामुळं महाराज त्या कृपा आशीर्वादानं साईबाबाची कृपा झाली आणि महारोग असणारा कुष्ठरोगासारखा रोग त्या भक्ताचा निघून गेला. अशी महारोग घालवण्याची ताकद साईनाथ बाबामध्ये. म्हणजे अनेक उदाहरण आहेत, अनेक प्रसाद त्यांचे. महाराज असा एकही धर्म नाही की त्यांचे भक्त नाहीत. बरं, सगळ्या धर्मातले लोक त्यांचे भक्त आहेत. ज्याला ज्याला पंतप्रधान व्हायचं तिथं अगोदर पूजा करायला ते जातात. साईं तेरे कुछ भी दिखाई न दे,
साईं तेरे कुछ भी दिखाई ना दे, कोई भी आओ दर्शन पाओ, कोई भी आओ दर्शन पाओ, हो जाएगा बेड़ा पार। साईं तेरे कुछ भी दिखाई न दे, साईं तेरे कुछ भी दिखाई न दे, दिखाई न दे। वा वा जे हो. साईबाबाच्या दर्शनाची ताकद आहे, त्यांच्या कृपेची ताकद आहे. ज्यांच्या दरबारात तो गेला असंही साईबाबांचा जन्म तर पाथरीमध्ये आपल्या तालुक्यातच झालता, पाथरी. पण योगायोगानं महाराज आपलं पुण्य कमी म्हणा किंवा आपल्या सुविधा कमी पडल्या, परभणीलातून साईनाथ बाबा शिर्डीला नगर जिल्ह्यामध्ये गेले. आणि असे महाराज त्यांच्या दरबारात जो माणूस अनन्य भावानं गेला तो रिकाम्या हाताने कधी आला. हरी भरी पेड़ पर सुखी डाली नहीं होती, हरी भरी पेड़ पर सुखी डाली नहीं होती, मुस्कुराते ओठों पर कभी गाली नहीं होती, जो जाए अनन्य भाव से शरण मेरे साई बाबा को उसकी झोली कभी खाली नहीं होती. म्हणजे साईबाबांना शरण गेलेले रामाचाच अवतार ज्यांना मानले त्याचे साईनाथ बाबा अनेक जणांचे, म्हणून तर म्हणतात नाही का नाही, मस्ती में रंग मस्ताने हो गए, साई तेरे नाम के दीवाने हो गए, साई तेरे नाम के दीवाने हो गए. जय. अनेक भक्त महाराज त्या ठिकाणी. आणि संत किती मोठे असतात तुम्हाला सांगतो. देवापेक्षा संतांना मान जास्त काय, याचा अर्थ असा आहे. आता हे शेतकऱ्याचे नुकसान झाली आणि मग सगळ्यांना मदत करा. आता वारकरी संप्रदाय आमचे करोड रुपये दिले आम्ही सुद्धा सगळ्यांनी मुख्यमंत्र्याकडे, की आम्हाला शेतकऱ्यांना ज्यांचे शेतं वाहून गेले, ज्यांचं सोयाबीन गेलं, म्हशी गेल्या मोठालं, वारकरी संप्रदायानं कोट्यानं रुपये दिले आम्ही सगळ्या महाराज लोकांना, कोणी 5, कोणी 10, कोणी 50. आणि त्या टायमाला पांडुरंगाच्या मंदिरातून 1 कोटी रुपये आले. किती रुपये आले? 1 कोटी. पण संत कसे मोठे असतात बघा तुम्ही. पांडुरंगाच्या मंदिरातून 1 कोटी रुपये दिले दुष्काळग्रस्त मंडळीला, आणि साईबाबाच्या मंदिरातून 5 कोटी रुपये दिले. म्हणजे पांडुरंगाच्या मंदिरातून दिले 1 कोटी, साईबाबाच्या मंदिरातून दिले 5 कोटी. मध्ये देवापेक्षा संत कसे असतात, मोठे असतात. भव नदीचा झाला थारा, आणि या उत्तरा प्रसादे तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता यावनी विठोबा रखुमाये, आहा. ओ बार कुमाये, हरी विठोबा रखुमाये, ओ बार कुमाये, हरी विठोबा रखुमाये, ओ बार कुमाये, सर्वांनी हात वर घ्या. पुरुष मंडळी, फक्त पुरुष मंडळी, हा जाऊ द्या. हा हा. सोनियाचा दिवस आज उगवला नवा, सोनियाचा दिवस आज उगवला नवा, साईबाबाच्या मंदिराला लाविला दिवा, आता लाविला दिवा, साईबाबाच्या मंदिरात लाविला दिवा, आता लाविला दिवा, साईबाबाच्या मंदिरात लाविला दिवा, आता लाविला दिवा, साईबाबाच्या मंदिरात लाविला दिवा, आता लाविला दिवा. हे सोनियाचा दिवस. टाळी टाळी. जय हो साईनाथ महाराज की. सोनियाचा दिवस आज उगवला नवा, सोनियाचा दिवस आज उगवला नवा, साईबाबाच्या मंदिरात लाविला दिवा, लाविला दिवा, साईबाबाच्या मंदिरात लाविला दिवा, आता लाविला दिवा. करूया साईचा भक्तीचा
दिवा लाविला दिवा साईबाबाच्या मंदिरात लाविला दिवा लाविला दिवा टाळी, टाळी. वाह. जय हो. साई नामाचा चिमटा मारा वाह. हरिनामाचा घ्यावा निखारा राधे राधे. त्याचा चमत्कार आठवा हो हे साईबाबाचा चमत्कार आठवा साईनाथ महाराज की जय. साऱ्या संसाराला मला माझ्या साईला भेटवा साईबाबाच्या मंदिरात लाविला दिवा लाविला दिवा साईबाबाच्या मंदिरात लाविला दिवा लाविला दिवा साईबाबाच्या मंदिरात लाविला दिवा साई नामाचा साई नामाचा दणकारा भक्ती भावाच पाणी घ्याना वाह. त्यात माझ्या साईला भेटवा साई बाबा साई बाबा साई बाबा साई बाबा साई बाबा माझ्या साईला भेटवा साईबाबाच्या मंदिरात लाविला दिवा लाविला दिवा साईबाबाच्या मंदिरात लाविला दिवा लाविला दिवा लाविला दिवा दिवा साईनाथ भगवान की. साईनाथ भगवान की. वाह. सोनियाचा दिवस आज उगवला नवा साईबाबाच्या मंदिरात लाविला दिवा आता लाविला दिवा. या ठिकाणी साईबाबाच्या पुढे ज्यांनी दिवा लावला उदबत्ती लावली दर्शन घेतलं त्यांच्या सगळ्या इच्छा त्या ठिकाणी साईनाथ बाबांनी पूर्ण केलेले आहेत. तुका म्हणे मंगळ आता आणि कोण दाता या म्हणे संतासारखे दाते नाहीत. बाबा झाला का वेळ आपला? हा. म्हणून जीव ही दाता आहे, देवही दाता आहे, संत सुद्धा दाते. जीव काय करतो? थोडं देतो आणि जास्त घेतो त्याला जीव म्हणा, थोडं घेतो आणि जास्त देतो त्याला देव म्हणा. पण जगाकडून काहीच न घेता गाथा ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन टाकतात त्यांना संत म्हणा. तुका म्हणे मंगळ आता आणि कोण दाता यावनी. खूप बोलण्यासारखं आता आपली वेळ झालेली आहे. इष्ट लांबून पाहुणे म्हणजे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ज्यांनी देण्याचं काम केलं तुकोबारांना आपण काय दिलं त्यांचे आपण घेतो आपण गातो आपण काहीच दिलं नाही त्यांच्याकरता आपण त्यांनीच आपल्या ज्ञानोबारांकरता काय दिलं त्यांनीच आपल्या ज्ञानेश्वरी दिली, गाथा दिला, ज्ञानोबारांचा चांगदेव 65 दिले, अमृत अनुभव दिला, हरिपाठ दिला, सगळं आपल्या त्यांनी दिलं. आपण काय दिलं साधू संतांना? हो, एकनाथ बाबांनी रुक्मिणी स्वयंवर भागवत कथा सर्वच एकनाथ बाबा आपल्या पैठणचे त्यांनी दिलं. साईनाथ बाबांनी त्यांचे ग्रंथ दिले, जगाचे रोग नष्ट करणारे असे पुस्तकं आपल्यापर्यंत पाठवून दिले. आणि जगाचं आकर्षण मंदिर शिर्डी म्हणजे साधी नाही, मोठा दवाखाना आहे तिथं मामा, कोट्यावधीचा दवाखाना आहे शिर्डीला. कोणी तिथं जा 1 रुपया न घेता त्या ठिकाणी कॅन्सर सारखे रोग त्या ठिकाणी नीट केले जातात, ज्या मिशने आपल्याला भारतात कुठं भेटत नाहीत. त्या ठिकाणी मोठा दवाखाना, मोफत देण्याचं, अन्नदान देण्याचं मोफत काम साई प्रसादद्वारे दिलं जातं, पेशंटला नीट केलं जातं. आणि राहण्या खाण्याची सुविधा शिर्डीमध्ये आहे. कोणी आसन पेशंट तर बघा कुठलाही रोग असू द्या, राहणं खाणं मोफत त्या ठिकाणी आहे. अशी संतांचा दरबार आहे ते. अशा संतांच्या दरबारामध्ये आनंद वाटला मला. श्री क्षेत्र कोणाथ आपलं ओंकारनाथाचं मंदिर तर आहेच, मारुतीरायांचं मंदिर प्रसन्न आहे, विठुरुक्माईचं आहे, पण या ठिकाणी साईबाबाचं मंदिर मी पाहिलं नव्हतं. मला आनंद वाटला की साईनाथ बाबा सुद्धा मंदिर आहे. ज्यांनी हे किती सुंदर मंदिर बांधले, दृष्ट लागावी, नजर लागावी, हे सर्वजण असणारे मुंजाजीराव किसनराव बेंडे पाटील आणि त्यांचे अगदी मुलं असणारे गणेशराव आणि गोविंदराव, गणेशदाजी आणि गोविंदाजी यांनी सुंदर हे अन्नदान आणि कीर्तन या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्या सर्व परिवारांना धन्यवाद. असं तुमच्या त्यांना सत्कर्म हवं, सत्कार्य व्हावं.
कारण महाराज केलेलं अन्नदान, केलेलं नामस्मरण हे कधी वाया जात नाही. आमचे महाराज सांगतात, तुळशीला घातलेलं पाणी, गायला दिलेला चारा, पंढरपूरची केलेली वारी, गळ्यात घातलेली माळ आणि वारकऱ्याला केलेलं अन्नदान कधी वायाला जात नाही. ते कुठं ना कुठं कामाला येत असते. ज्यांची मुलं नोकरीला लागले, कोणी हे काही सोपं असतं का, त्यांच्या मायबापानं आजोबानं पुण्य केलेलं असतंय. आपल्या वाटतं यानं काहीच नाही झालं, कसं नाही. त्यांच्या पाठीमागचं जे पुण्य आहे ते फळाला आलं आणि त्यांचं ते काम झालेलं आहे. महाराज पुण्य कधीच वायाला जात नाही. तुम्ही काही कुठेही गाईला पाणी पाजा, तुळशीला पाणी घाला, एखाद्या अनाथ आश्रमाला, संस्थेला एखादा मुलगा आहे, आता हे ऋषी आता वाजणार आपला भाई आहे, फार गरिबीतून पक्वा सुद्धा घ्यायला पैसे नव्हते भायाकडं, पण बऱ्याच माणसांनी त्याला आळंदीला नेऊन घातलं. आता ज्यांनी आळंदीला नेऊन घातलं, ज्यांनी शिकवलं, आज त्याच्या तो दर्शन घेतो, त्याच्या डोळ्यात पाणी येते की माझ्याकडे काहीच नव्हतं आणि मला सर्वांनी. आपण अनाथ आश्रमाला मदत केली. एकच वाक्य सांगतो तुम्हाला, मोठ्या एखाद्या याला पट्टी फाडण्यापेक्षा, जास्त लग्नामध्ये अन्नदान करण्यापेक्षा आपण वृद्धाश्रम, आता आसोला पाटी आमचे बंडू महाराज तिथं बाजूला वृद्धाश्रम आहे, स्नेह वृद्धाश्रम, महिलांचा आश्रम आहे, बाजूला पुरुषांचा आमचा रेंगे पाटलाचा वृद्धाश्रम आहे. आपल्याला तिथे द्या, आमचा अनाथ आश्रम आहे. एकच सांगतो तुम्हाला, होती है आरती बसता है शंख, होती है आरती बसता है शंख, पूजा में लोग खोए हैं, मंदिर के बाहर तो देखो कितने बच्चे भूखे सोए हैं, एक निवाला उनको भी देना, प्रसाद मुझे चढ़ जाएगा, मेरे दर पर मांगने वाले बिना मांगे तुझे सब कुछ मिल जाएगा. पण मंडळी, आपण जर अशा मदत केलं, गोरगरिबांचं जर आपण मदत केली, तर आपल्या जीवनात काही कमी पडणार नाही आणि भगवंतानं आपलं सगळं दिलेलंच आहे ना. अशा प्रकारचं आता जे वातावरण आहे, आता खूप, आता माझ्या वडिलाचे आहेत, माझ्या आजीच्या सर्व महिला आहेत, माझ्या बहिणी आहेत, सर्व आपण जवळचे आहोत. अशा काय काय घटना आहेत. आता सुरेगाव बाबा, आता काय सांगता येत नाही, आमचं वय कमी आहे, पण आता तळमळ वाटते, झोप येत नाही, माणसाला टेन्शन येते की ज्या भारत देशामध्ये श्रावण बाळासारखे मुलं जन्माला आले, ज्या भारत देशामध्ये भक्त पुंडलिक सारखे भक्त जन्माला आले, ज्या भारत देशामध्ये नामदेव रायाने झेंडा पंजाब पर्यंत नेला, ज्या भारत देशामध्ये हा सनातन धर्म, आपला हिंदू धर्म, आपला वारकरी संप्रदाय आता छोटा राहिला नाही मंडळी. आता लंडनला कीर्तन आहेत, आता पुढच्या वर्षी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, जेवढे देश आहेत, 200 देश आहेत त्या जगामध्ये, 200 देशांची मागणी आहे की आता आमच्या देशामध्ये कीर्तन व्हावं, भजन व्हावं, विठ्ठल विठ्ठल आमच्या कानावर पडावं, पकवादाचा आवाज यावा, विण्याचा आवाज यावा, ते चोपदार दिसावेत. त्यांना कळालं आम्ही बिल्डिंगी कमवल्या, खूप त्यांनी कमवलं, पण जे सुख पाहिजे, जे समाधान पाहिजे, ते भिताडामध्ये आम्हाला गाडीमध्ये भेटलं नाही. आणि तुम्ही म्हणता महाराज ठीक आहे, तुम्ही अमेरिकेला कीर्तनाला गेले, तुम्ही कोणत्या भाषेत तिथं बोलणार, असा आहे तुमचा प्रश्न. ऑस्ट्रेलियाला गेले तर असे मामा, आता हे जो माईक आहे, आता माईक असे तयार झाले, मी जरी मराठीत बोललो तर त्या देशातलं माईक त्यांना जशा भाषेत समजायचंय तसे शब्द त्यांच्या कानावर पडतात. म्हणजे मला काय इंग्लिश शिकावून आता अमेरिकन पाक ह्या शा हा गया ट्रक भरला असं म्हणायची गरज, हिंदी सुद्धा करायची गरज नाही. तर मग आमच्या गावात 2-4 मुसलमान आहेत, ते म्हणतात मग खेत को आ राहू येताना येठण घेऊन ये पहा बाई, आणि अब्दुल रहीम का गाय आणि पेप्सी म्हणजे या ठिकाणी हा सनातन ते काही आपण मराठीतच बोलायचं, ते माईक तुम्हाला त्या भाषेमध्ये त्यांना कळणार आहेत. आज मुरारी बापूनं रामचंद्र चरित्र मानस जगापर्यंत नेलं, देवकेंद्र ठाकूर बागेश्वर धाम याने हनुमंतरायाला जगभर नेलं. महाराज काय वय बागेश्वर धामजीचं, काय वय शास्त्रीचे धीरेंद्र शास्त्री, काय वय आपल्या वयाचे ते 26-27 वर्षाचा एक मुलगा, पण त्याने आज जग जिंकलं. ही हनुमंतरायाची ताकद आहे मंडळी. हा काय हनुमंतराया देत नाही तो म्हणतात, आपण तेवढी भक्ती करत नाहीत मारुतीरायांची, त्यांनी अखंड जीवन मारुतीरायामध्ये घातलं. धीरेंद्र शास्त्री बागेश्वर धाम, एक छोटा मुलगा हो महाराज गावातले, आपण काय करतो आमच्यासारखे इथंच येतं झरी बोरी जिंतून साबण लावा संतो, आमची ओळख कुठे इथंच. ते परभणीचा खिचडी कुठली परिस्थिती म्हणजे हिंगोलीची खिचडी झाली हे आपलं इथंच चाललंय. आणि मग तू काय समजा, तू काय नाही, आपल्या गावातच आपलं बघावं. ती इतक्या लांबगिरी आपण मोठा विचार केला पाहिजे, आपले विचार इथंच आहे, चुलता मोठा झाला नाही पाहिजे, बस तो इथंच राहता आहे का. म्हणून आपले विचार मोठे ठेवा, तुम्ही आपोआप मोठे होतात. अंतकरण मोठं असतं की माणसं मोठी आपोआप होतात. आपले अरे माझ्या मुलानं बिस्कीचा पुडान दूध प्यावं जावाच्या पोरानं, इतके जर आपले विचार काय ती आपल्या डोळ्यानं बघत आहे ना, तर महाराज आमचं सांगतात की सासऱ्याची घंटी लपवून ठेव. कशासाठी, ते म्हणले घंटा वाद्याशिवाय सासऱ्याला चहा प्यायला द्यायचा नाही ना. तुम्हाला ती आई घंटी दशाला तशी ठेव खाऊन, म्हणजे मग तुम्ही म्हातारे झाल्या मग तुम्हाला लागत नाही. म्हणजे लेकर आपलं आचरण बघत असं, आपण जे करतो ते बघतात ना डोळ्यानं, आणि ते पुढं बघत असतात. पण आपला हिंदू धर्म, आपला सनातन वारकरी संप्रदाय, काय ज्ञानोबांची संकल्पना होती, आता विश्वात मके जग सुखी व्हावं, माझा जगापर्यंत संप्रदाय जावा.
आणि झालंच अवघाची संसार. आज जगभर या ठिकाणी मालक त्या ठिकाणी जगभर हा वारकरी संप्रदाय जाणार आहे. आणि आपल्या भारत देशामध्ये काही दुर्घटना घडतात. याचा आसुरीवरती राक्षसीवरती जी आहे, आता लहान लहान लेकरावर अत्याचार, हे काय सांगू. आता सगळे गाडी सगळे जेवायला चांगले, तुमचं जेवायला असते पंक्तीचं, पण झोप येत नाही. अशी वाईट घटना कानानं ऐकल्या, डोळ्यानं बघितल्या की वाटतंय देवा पांडुरंगा, नामदेवराय, ज्ञानेश्वर महाराजांनी या जगात, ओंकारनाथ बाबांनी, मोतीराम महाराज, मारुती महाराजांनी, पासले गावकर महाराजांनी काही स्वप्न बघितले. माझा भारत देश कसा हवा, महाराष्ट्र वारकरी संप्रदाय कसा असावा. आणि मला तर कमाल वाटते, एवढे कीर्तन, एवढे रामायण, एवढे भजनं चालू आहेत, म्हणून तरी महाराष्ट्र भारत देश जरा सुरक्षित आहे. अरे भजनं, नामस्मरण, पाप पुणे जर लोकांच्या कानापर्यंत नसतंच गेलं तर काय अवस्था झाली असते भारत देशाची. नाही, वारकरी संप्रदायाचे उपकार आहेत, ज्ञानेश्वर महाराजांचे उपकार आहेत, नामदेवरायांचे उपकार आहेत मंडळी. म्हणून आपण सुद्धा महिलांनी सुरक्षित राहायचं, आपल्या मुली सुरक्षित, ज्ञान त्यांना द्यायचं, आपण सुद्धा सुरक्षित राहायचं, भोळेपणानं राहायचं नाही, ॲप टू डेट राहायचं. स्वतःचं रक्षण तुम्हाला स्वतः करता येईल. जिजामाता, अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक त्या ठिकाणी ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे आपण सुद्धा राहायचं. कोणालाही मामन, कोणालाही तात्यान, कोणाला भाऊ म्हणायचं नाही. आपल्याच मायबापाला मायबाप म्हणायचं, आपल्याच भावाला भाऊ म्हणायचं, आणि आपल्याच मावस भावाला माऊस भाऊ म्हणायचं, आणि आपल्याच चुलत्याला चुलता म्हणायचं. बाकीचे काय ते आमचे ते माहीत आहेत का, लय प्रेम आहे, त्याच्या नादीत लागू नका तुम्ही. प्रत्येक माणूस स्वार्थासाठी आहे. मंडळी, आता हे घटना जे आहेत खूप दुर्घटना आहेत, सगळ्यांना माहिती आहेत, मला उच्चार करणं बरोबर नाही, पण आपण चांगलं राहा, हात मॅसेज या ठिकाणी द्यायचा आहे. आणि आपल्या हातानं असं हे सुंदर मंदिर आहे, घर आहे, आपल्या हातात सुद्धा वडिलांची सेवा, आईंची सेवा व्हावी. एकच शब्द बोलतो ना, या ठिकाणी आपण थांबूया मंडळी. म्हणून आपण जे शिकलेले, आता कोणा त्याचे खूप पोरं नोकरी लागले, लांब लांब गेले, तुम्हाला विनंती आहे, एकदा तरी मायबापाला दिवसातून एकदा फोन लावजा. बाबा भाकर खाली का, आई तुम्हाला काय गोळ्या औषध आणायच्या का मेडिकलून, असं विचारा. एकदा मायबाप गेले की मग माझा मित्र मंत्रिमंडळात लागला तिकडे, महाराज कोट्याधीश, मुंबईला जागा घेतली, खूप झालं, पण आई वडील गेले त्याचे. ते मला महाराज काय सांगा, म्हणलं आई गेली, बाबा गेली. आई म्हणायची बाळू भाकर खाल्ली का, आणि 15,000 ताट माझ्या समोर. बापांचा काय रे काय चाललंय, आरोतुरं बोलणारा बाप राहिला नाही, आणि भाकर खाल्ली का म्हणणारी आई राहिला नाही. महाराज आता काय करावं, अहो 100,000चा मोबाईल द्यायला असता, मी 1 कोटीचा मोबाईल द्यायला असता माझ्या बापाला, पण बोलायला मायबापच राहिला नाही. पण आपल्या आईला एक फोन घेऊन द्या, बापाला घेऊन द्या, आणि रोज त्यांना 1 मिनिट प्रेमानं त्या फोनवर बोला. काय बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे 2, प्रत्येकाच्या विषात नसतो आई वडिलांचा फोन, प्रत्येकाच्या विषात नसतो आई वडिलांचा फोन. बापावानी छत्रछाया नाही आई वाणी माया, स्वर्ग अवघा असतो दादा, घे समजून त्यांच्या पाया, त्यांच्या नंतर काळजी आपुली सांगा करणार कोण, प्रत्येकाच्या विषात नसतो आई वडिलांचा फोन, प्रत्येकाच्या विषयात नसतो हो आई वडिलांचा. शेतामध्ये माझी खो, तिला मोराटीची झाप, तिथे राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काडी उसाची पाचट, जगी मिळाया साखर, उरामंदी माया त्याच्या, काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पट्टामंदी हसू जरी कना वाकला,
घडीवर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर या ठिकाणी आता महाराज शब्द जिथं मौन पडतात असं गायन मामांचं आहे. हे शब्द मामांचे आहेत म्हणून वेळात वेळ काढून बोला शब्द मायेचे दोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आईवडिलांचा फोन. अशा प्रकारचा आता खूप आता तुम्हाला ऐका वाटायलंय मलाही ऐका वाटायलंय पण आता काय करावं ही वेळ झालेली आहे. सर्व लांबून या ठिकाणी मंडळी आलेली आहेत. सर्वांना परिवाराच्या तर्फे धन्यवाद की लांबून इष्ट मित्र स्वजन पाहुणे मंडळी दुरून आला. सर्व माझ्या बहिणी आलात तुम्हाला धन्यवाद. सर्वांनी या ठिकाणी प्रसाद घ्यायचा आहे साईबाबांचं दर्शन घ्यायचं आहे आणि तुमच्या अंतकरणाच्या ज्या भावना असतात ती साईबाबा पुढे बोलून दाखवा. येणाऱ्या वर्षामध्ये तुमची भावना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हा साईबाबांचा आशीर्वाद आहे. हे साहेबांची देण आहे. साईबाबांचं हे कर्तृत्व आहे. अशा प्रकारचं आज त्यांची सेवा धन्य काळ संत भेटी आणि पायी मिठी पडली ते ज्ञानेश्वर मावली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हा 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 ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली